आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज संपूर्ण मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत। डोंगराळे गावामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला होता। या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी मालेगाव बंदची हाक दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत आहे। संतोष, अजून या आरोपीवरती कारवाई नाहीये, काय माहिती आहे? नाही, काल आरोपीला जे आहे सिद्धेश 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली असून त्यानंतर मालेगावात काल मोठा तणाव निर्माण झाला होता। मालेगावच्या ज्या न्यायालयाच्या बाहेर महिलांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश पण आयोजन केले आणि मालेगावात त्याला कोर्टासमोरच आमच्या ताब्यात द्या इतका तणाव वाढला होता। त्यानंतर आज मालेगाव बंदची देखील हाक देण्यात आली आहे आणि रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या ज्या प्रतिनिधी आहे त्या आज मालेगावात येत असून त्या देखील पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे आणि आज मालेगावात जागोजागी बंद ठेवून आपले व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात येत आहे। नक्कीच, धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे मालेगाव बंदची आज हाक देण्यात आलेली आहे। या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या गावकऱ्यांनी मालेगाव बंदची हाक दिली आहे। दरम्यान डोंगराळे हत्या प्रकरणातील आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। न्यायालयाच्या आवारामध्ये तणावाचं वातावरण आहे। आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। संतापलेल्या नागरिकांनी मालेगावातील मोसम पुलावरती ठिय्या मांडलेला आहे। शुक्रवारी संपूर्णपणे मालेगाव बंद ठेवण्याचा सुद्धा निर्णय देण्यात आलेला आहे। आरोपीचा पुन्हा 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात यावं असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याकडनं पत्र आलेलं होतं। आरोपीला फिजिकली न्यायालयात हजर करणार होते, परंतु संपूर्ण तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे, पब्लिक जे आहे, लोक आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात न्यायालयात हजर झालेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे घोषणा देत होते आणि या आरोपीची पुन्हा 7 दिवस पोलीस कस्टडी मिळावी असं अनेक मुद्द्यांवरून रिमांड रिपोर्ट न्यायालयात हजर करण्यात आलेला होता। दरम्यान मालेगावातील अत्याचार प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारे खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी करणार असल्याची सुद्धा माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं सुद्धा महाजन म्हणतात। पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा गिरीश महाजनांनी म्हटलंय। अशा नराधमांना वचक तेव्हाच बसेल की जेव्हा कायद्याची अंमलबजावणी तात्काळ होईल। कोणाला धाक असला पाहिजे कायद्याचाही, नाही तर 10-12 15 वर्ष केसेस चाललेल्या आहेत, ते आरामशीर बसून खात आहेत, शासनावर त्याचा बोजा पडतोय। मला वाटतं हे काही योग्य वाटत नाही। त्या संदर्भामध्ये निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर मी सगळा हा विषय टाकेल। कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण या विषयावर चर्चा करू आणि काय कायदा त्या संदर्भामध्ये करता येईल, तात्काळ याच्यावर कारवाई करून फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवून त्यांना तात्काळ फाशी कशी देता येईल या संदर्भामध्ये निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल।